नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, मग यामध्ये लाभ घेणारे दिव्यांग बांधव, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, विधवा महिला, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे राज्य शासनाचं पावसाळी अधिवेशन हे उद्यापासून सुरू होत आहे. आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग त्याचबरोबर निराधार बांधवांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची पेन्शन जे आहे 6,000 रुपये करणे याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा घेतला जाणार आहे. तर सध्याची अपडेट काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही स्वतःचे निराधार बांधव आहेत यासाठी स्वतःची हालचाल आहे, निवेदनं त्याचबरोबर मदत जी आहे ही केली जाऊ शकते आणि तुमचं पेन्शन जे आहे वाढीसाठी हातभार लावला जाऊ शकतो आणि पेन्शन कशा पद्धतीने वाढू शकते सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये 6,000 रुपयांच्या अनुदानाचा मुद्दा दिव्यांग, विधवा आणि निराधारांसाठी हा घेतला जाण्याची शक्यता आहे. पाहू शकता पावसाळी अधिवेशन दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेऊयात. तर यानुसार 22 जून ते 10 जुलै जवळजवळ 18 दिवसांचा कालावधी आहे. 15 दिवसांचा कालावधी. या कालावधीमध्ये महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन जे आहे हे होणार आहे आणि याच अधिवेशनामध्ये विविध कल्याणकारी योजनांबाबत निधी आणि धोरणात्मक निर्णय हे घेतले जातात. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे लक्ष आता या अधिवेशनाकडे लागलं आहे. मागील अधिवेशनामध्ये दिव्यांगांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली होती आणि त्यामुळे यावेळी सुद्धा दिव्यांग, विधवा महिला आणि निराधार लाभार्थ्यांच्या मासिक अनुदान वाढीचा मुद्दा हा चर्चेत येऊ शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या अनेक संघटना आणि लाभार्थी 6,000 रुपये मासिक अनुदानाची मागणी ही करत आहेत. वाढती महागाई, त्यांचा औषधोपचाराचा खर्च म्हणजे जे आजारी व्यक्ती असतात त्यांच्यासाठी घर खर्च असेल, दैनंदिन गरजा लक्षात घेता सध्याचं अनुदान हे लाभार्थ्यांना अपुरं पडत असल्याचं अनेकांचं मत आहे. आणि यासाठीच केवळ सोशल मीडियावर चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही आहे. हा मुद्दा अधिवेशनामध्ये अधिकृतपणे उपस्थित होणं आवश्यक आहे आणि यासाठी आपल्या स्थानिक आमदारांना, जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांना निवेदन देणं गरजेचं आहे. ही जबाबदारी तुमची आहे. तुमच्या गावातील त्याचबरोबर तुमच्या तहसील पातळीवर सगळे निराधार दिव्यांग बांधव एकत्रित येऊन निवेदन जे आहे हे निवेदन तुमच्या लोकप्रतिनिधी, आमदार, स्थानिक आमदार, जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांना देणं आवश्यक आहे, जेणेकरून हा निर्णय वरच्या स्तरावर पोचवला जाऊ शकतो आणि निर्णय हा घेतला जाऊ शकतो. दिव्यांग, विधवा आणि निराधार लाभार्थ्यांनी सामूहिकरित्या मागणीपत्र तयार करून आपल्या प्रतिनिधीमार्फत पोचवावं. जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो प्रश्न आहे निवेदनं दिली जातील तितका तो अधिवेशनामध्ये चर्चेसाठी येण्याची शक्यता ही वाढेल. आणि जर का एखाद्या आमदाराने हा प्रश्न विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये उपस्थित केला तर सरकारला त्यावर उत्तर द्यावे लागते. यामुळे पुढील धोरणात्मक निर्णयासाठी हा मार्ग मोकळा होऊ शकतो. तथापि पाहू शकता सध्या 6,000 रुपये अनुदान मंजूर झाले आहे अशी कोणतीही अधिकृत घोषणा ही झालेली नाही आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत निर्णय किंवा शासन आदेश आल्यानंतरच त्याला अंतिम मान्यता मिळेल. परंतु या अधिवेशनामध्ये जर या विषयावर चर्चा झाली तर भविष्यातील अनुदान वाढीचा मार्ग हा तयार होऊ शकतो आणि त्यामुळे सर्व लाभार्थी आणि संघटनांनी सक्रिय भूमिका घेणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे? दिव्यांग, विधवा आणि निराधार लाभार्थ्यांचं मासिक अनुदान 6,000 रुपये व्हायला पाहिजे का नाही याबाबत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत 21 तारीख आजची आहे. 21 तारखेपर्यंत पोर्टल जी आहे ही बंद राहणार होती. याचा अर्थ पाहू शकता आता उद्यापासून पोर्टल जे आहे सुरू होईल आणि त्यानंतर राहिलेले जे लाभ आहेत निराधार बांधवांचे ते पेन्शन जे आहे जमा व्हायला सुरुवात होईल. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.